Hello everyone, welcome to RV Sirs English. So students, in this video, we are going to learn 9th standard semi-English poem What is Success. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण What is Success ही पोयम शिकणार आहोत. Let's get started. पोयमची सुरुवातच पोएटने या क्वेश्चन पासून केली की व्हॉट इज सक्सेस. सक्सेस म्हणजे यश. व्हॉट इज सक्सेसचा अर्थ होतो की यश म्हणजे काय, यश काय आहे किंवा यशस्वी होणे काय आहे. टू लाफ ऑफन अँड मच. टू लाफ म्हणजे हसणे, ऑफन म्हणजे नेहमी आणि मच म्हणजे खूप. म्हणजे नेहमी हसणे, हसत राहणे. याचाच दुसरा अर्थ असा होईल की नेहमी खुश आणि आनंदी राहणे. टू विन द रिस्पेक्ट ऑफ इंटेलिजंट पीपल अँड द अफेक्शन ऑफ चिल्ड्रन. किंवा टू विन द रिस्पेक्ट, रिस्पेक्ट म्हणजे आदर, ऑफ इंटेलिजंट पीपल म्हणजे हुशार विद्वान लोकांकडून आदर मिळवणे. अँड अफेक्शन ऑफ चिल्ड्रन आणि लहान मुलांकडून अफेक्शन म्हणजे प्रेम मिळवणे. टू अर्न द अप्रिसिएशन ऑफ ऑनेस्ट क्रिटिक्स अँड एन्ड्युअर द बिट्रेयल ऑफ फॉल्स फ्रेंड. टू अर्न, अर्न म्हणजे कमावणे, अप्रिसिएशन म्हणजे कौतुक आणि ऑनेस्ट क्रिटिक म्हणजे प्रामाणिक टीकाकार किंवा समीक्षक. प्रामाणिक समीक्षकांकडून कौतुक मिळवणे. अँड एन्ड्युअर द बिट्रेयल ऑफ फॉल्स फ्रेंड. आणि फॉल्स फ्रेंड म्हणजे जे खोटे मित्र असतात त्यांच्याकडून जर आपल्याला बिट्रेयल म्हणजे धोका किंवा विश्वासघात झाला तर तो एन्ड्युअर करणे म्हणजे पचवणे, सहन करणे. हे यश आहे का? तर नक्कीच काही लोकांसाठी हे यश आहे. काही लोकांसाठी नेहमी खुश राहणे, आनंदी राहणे हे यश आहे. विद्वान लोकांकडून आदर मिळवणे किंवा लहान मुलांकडून प्रेम मिळवणे हे त्यांच्यासाठी यश आहे. प्रामाणिक टीकाकारांकडून, समीक्षकांकडून कौतुक मिळवणे आणि एखाद्या खोट्या मित्राकडून जर विश्वासघात झाला तर तो पचवू शकणे हे सुद्धा काही लोकांसाठी यश आहे. पण पोएटसाठी नेमकं यश म्हणजे सक्सेसची व्याख्या काय आहे? टू अप्रिशिएट ब्युटी, टू फाइंड द बेस्ट इन अदर्स. पोएट म्हणतात टू अप्रिशिएट ब्युटी. अप्रिशिएट म्हणजे कौतुक करणे, ब्युटी म्हणजे सुंदरता, सुंदरतेचं कौतुक करणे. टू फाइंड द बेस्ट इन अदर्स आणि इतरांमध्ये बेस्ट म्हणजे चांगलं शोधणे, सर्वोत्तम शोधणे हे पोएटसाठी यश आहे. टू लिव्ह द वर्ल्ड अ बिट बेटर, वेदर बाय अ हेल्दी चाइल्ड, अ गार्डन पॅच ऑर अ रिडीम सोशल कंडिशन. आणि जेव्हा आपण हे जग सोडून जाऊ तेव्हा हे जग अ बिट बेटर, थोडं अधिक चांगलं करून आपण गेलं पाहिजे. वेदर बाय हेल्दी चाइल्ड म्हणजे एखादं चांगलं हेल्दी मूल वाढवून म्हणजे एक चांगला नागरिक घडवून. अ गार्डन पॅच किंवा मग एखादं छोटंसं गार्डन म्हणजे उद्यान बांधून. ऑर अ रिडीम सोशल कंडिशन किंवा एखाद्या सोशल कंडिशन म्हणजे सामाजिक परिस्थितीमध्ये सुधारणा घडवून आपण जाताना हे जग थोडं अधिक चांगलं करून गेलं पाहिजे. टू नो even one life has breathed easier because you have lived, this is to have succeeded. पोएट म्हणतात की जेव्हा तुम्हाला माहिती असते की तुम्ही जगले, तुम्ही या जगामध्ये अस्तित्वात होते, त्यामुळे एका तरी माणसाचं भलं झालं. एक तरी माणूस हा इझियर म्हणजे अतिशय सोप्या पद्धतीने किंवा त्याची तकलीफ कमी झाली किंवा तो शांततेत श्वास घेऊ शकला. तुमच्या असण्यामुळे, तुमच्या जगण्यामुळे एका तरी व्यक्तीचं जर भलं झालं असेल तर पोएट म्हणतात दिस इज टू हॅव सक्सिडेड, तुम्ही जीवनात यशस्वी झालेले आहात. राल्फ वाल्डो इमर्सन यांना लिहिलेली ही पोएम आहे आणि पोएटसाठी सक्सेसची व्याख्या काय, यशस्वी होणे काय हे त्यांनी या पोएम मधून आपल्याला सांगितलेलं आहे. आय होप सर्वांना पोएम खूप चांगल्या प्रकारे समजली असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. I will see you in another video. Till then, take care. Goodbye.